कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथे बुधवारी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली। घरावरील पत्रा फुटून नारळाच्या झाडाचा तुटलेला भाग थेट अंथरुणात झोपलेल्या मुलाच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। या दुर्घटनेत आयुष अक्षय चौगले वय 10 या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे सिद्धनेरलीसह कोल्हापूरच्या टिंबर मार्केट परिसरात शोककळा पसरली। मिळालेल्या माहितीनुसार आयुष अक्षय चौगले सध्या राहणार सिद्धनेरली हा बुधवारी सकाळी घरात झोपला होता। त्यावेळी सकाळी 7च्या सुमारास घरालगत असणाऱ्या नारळाच्या झाडाचा बुंदा अचानक तुटून घराच्या पत्र्यावर कोसळला। पत्रा फुटून हा बुंदा थेट झोपलेल्या आयुषच्या अंगावर पडला, यामध्ये त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आयुषला तात्काळ कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। यावेळी आई वडील आणि नातेवाईक यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। आयुष हा आई वडिलांना एकुलता एक होता। सिद्धनेरली येथील कुमार विद्या मंदिर या शाळेत तो इयत्ता 4थीमध्ये शिकत होता। कागल ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी गर्दी केली होती। या घटनेची नोंद कागल पोलीस स्टेशन येथे झालेली असून फिर्याद लखन दादू सकट वय 32 राहणार सिद्धनेरली यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री जाधव हे करत आहेत। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून चौगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।